नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. ज्योती वाघमारे फार मोठ्या नेत्या आहेत असं समजायची गरज नाही. मला वाटत नाही ऑपरेशन टायगर सारखं कोणतंही ऑपरेशन. अंबादास दानवेंकडून ज्योती वाघमारेंना प्रत्युत्तर. आखाती देशातील युद्धामुळे निर्यात बंद, शेतीमालाचे कंटेनर बंदरात अडकल्यानं हजारो कोटींचं नुकसान, शेतीमाल फेकून देण्याची वेळ. सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध शिखर शिंगणापूर यात्रेला यंदा उत्साहात प्रारंभ. यात्रेतील मुख्य मानकरी असलेली मानाची तेल्या भुत्या कावड फलटणला दाखल. अकोल्यातील बिडगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे गव्हाला आग, शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. सरकारनं लवकर नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्याची मागणी. वर्ध्यातील इंझापूरमध्ये कचरा डेपो विरोधात नागरिकांचा संताप. वारंवार तक्रार करूनही उपाय न झाल्यानं नागरिकांकडून गाड्या अडवून आंदोलन. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा. द्राक्षबागा, बेदाणे, पेरू, आंबा, मका, ज्वारी पिकांचं मोठं नुकसान. अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत व्यापारी आणि शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक. या गुन्ह्यात 4 आरोपींचा सहभाग असल्याचं समोर. एकाच आरोपीला अटक केल्यानं आंदोलनाचा इशारा. हिंगोलीतील ब्रह्मवाडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्र डॉक्टर अभावी निष्क्रिय. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलं होतं केंद्र. निवासी डॉक्टरांसाठी बांधलेली घरेही धूळ खात पडली. जालन्यात दुचाकी चोरी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. आरोपीकडून 2 दुचाकी जप्त. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी फक्त.